रात्र मध्य पहाट झाली कोंबडा सुंदर बाजा करी उठला उठला गोपिका त्या नारी निघाल्या निघाल्या ग यमुनेच्या तीरी निघाल्या निघाल्या ग यमुनेच्या तीरी रात्र मध्य पहाट झाली कोंबडा सुंदर बाजा करी रात्र मध्य पाठ झाली बडा सुंदर बाजा करी उठल्या उठल्या गोपिका जाणारे निघाल्या निघाल्या गया मुलीचा देरी निघाल्या निघाल्या गया मुलीचा देरी
माधुरी जायचं नसतं तुला माहित नाही बघ अगं ती वरची आली काय मावशी आहे ना त्याच्या अगं हे मावशी शुद्ध मावशी काय पोरी ना तू येणार होतीस ना अगं उठले मी आताची पोरं माझी उपाशी तरी येते मी तुमच्या संगतीची. हॅलो धन्यवाद रसिका हो धन्यवाद. रसिका प्रेक्षकांच्या मनपसंतीचा आलेला पारितोषिक दामिनी शुभम हर्षद दामिनी शुभम आणि हर्षद राजेंद्र जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक 201 रुपयांचे पारितोषिक तसेच साईराज चंद्रकांत जोशी आणि पायल चंद्रकांत जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक 101 रुपयांचे पारितोषिक तसेच सीताबाई रामचंद्र जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयांचे पारितोषिक 51 रुपयांचे पारितोषिक तसेच ओम मिताली मंगेश जोशी व रीना काजरेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक 101 रुपयांचे पारितोषिक तसेच जितेंद्र राजाराम जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक 101 रुपयांचे पारितोषिक तसेच यश करण वरद श्रीपत अडबल परशुरामवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक 101 रुपयांचे पारितोषिक तसेच कैलासवासी राजेश रामचंद्र जोशी यांच्या स्मरणार्थ गार्गी सानवी ऋत्वी व रिहान यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक 101 रुपयांचे पारितोषिक तसेच लक्ष्मी हातीमकर गावखडी ओझरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 205 रुपयांचे पारितोषिक 205 रुपयांचे पारितोषिक तसेच सोहम प्रकाश सनगरे गाव आंबवली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 205 रुपयांचे पारितोषिक 205 रुपयांचे पारितोषिक तसेच वसंत सोमा जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचे पारितोषिक 501 रुपयांचे पारितोषिक तसेच वासुदेव गंगाराम जोशी यांच्याकडून या छोट्या गवळींसाठी 51 रुपयांचे पारितोषिक 51 रुपयांचे पारितोषिक सर्व बक्षीसदात्यांचे श्री सिद्धेश्वर ओम साई नवन मंडळ अत्यंत आभारी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काग पोरीनी हाक मारिला ते नवऱ्याला काग पोरीनी हाक मारिला ते नवऱ्याला साऱ्या मी निघते थांबा येते बाजारला साऱ्या मी निघते थांबा येते बाजारला मारिना त्याचा तुम्ही नवऱ्याला सारा निघते सदा येते मी बाजारला सारा निघते सदा येते मी बाजारला काग पोरीनी हाक मारिला त्याचा तुम्ही नवऱ्याला काग पोरीनी हाक मारिला त्याचा तुम्ही नवऱ्याला सारा निघते थांबा येते बाजारला
बघा मथुरीच्या बाजारी का बरं मग घेतलं काय नसलं काय मला तुम्ही सांगितलंच पाहिजे का बघा हो तर सांगितलंच पाहिजे आम्ही घेतलाय बघ कवा घेतलाय बघ एवढा चालू नवा बरं मग चला तर हॅलो रसिक प्रेक्षकांना पारितोषिक प्रकाश लक्ष्मण जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच भिकाजी लक्ष्मण जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच सुरेखा शंकर जोशी, सुभाष शंकर जोशी, रसिका सुभाष जोशी, प्रफुल्ल सुभाष जोशी व प्रणय सुभाष जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच मावशीसाठी इंदिरा शंकर जोशी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच विजय पाटके यांच्याकडून मावशीसाठी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 201 रुपये आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे दिल एक मंदिर है तू मुस्की मूरत हो, दिल एक मंदिर है तू मुस्की मूरत हो, खुदा की कसम मावशी तुम बहुत खूबसूरत हो. तरी मावशीबाई नाव घ्यायचं आहे विजय पाटके. डब्यात केक विजयरावांचं नाव घेते मी जोशांची हॅलो महेश मुकुंद जोशी यांच्याकडून मावशीसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं पण मावशीने नाव घ्यायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आजी म्हणते आजोबांना आले म्हातारपण पडले दात पण तरी पण मावशीसाठी तुझ्यासाठी काय पण. तरी मावशीबाईंनी त्यांचं नाव घ्यायचं आहे महेंद्र. वाकडे तिकडे चालतात तेंगडे त्यांचे पाय वाकडे तिकडे चालतात तेंगडे त्यांचे पाय महेशराव आले कसे नाही गटारात पडले की काय बघा माझं काय मागायचं कशात काय तरी फाटल्यात काय पण सांगितलं पाहिजे बरं सांगत्या घेतले बघ विधभर लांब आणि 2 बोटं रुंद विधभर लांब 2 बोटं रुंद लाल भडक माल कडक पेप्सी ग बरं चला तर या पाटेच्या पाराला भांगताला वरी आला, या पाटेच्या पाराला भांगताला वरी आला, चांद गेला गो रवी आला गो जाऊ मथुर बाजारला, चांद गेला गो रवी आला गो जाऊ मथुर बाजारला. या पाटेच्या पाटेच्या पाराला
मथुरे बाळाला सारा किलविलाट झाला या मथुरे बाळाला सारा किलविलाट झाला काट गेला गोरवियाला गोदाऊ मथुरे बाजारला काट गेला गोरवियाला मथुरे बाजारला या पाटील बाळाला कोणला गावरी आला या पाटील बाळाला गावरी आला काट गेला गोरवियाला गोदाऊ मथुरे बाजारला काट गेला गोरवियाला गोदाऊ मथुरे बाजारला हॅलो वसुदेवतीता आहे मी ताना नंद यशोदेता मी बाळकाना गोकुळ आहे माझा श्री गुजाए माझा विठ्ठलैया श्री गुजाए माझा वसुदेवा अहो देवा आलो आलो देवा
देवानी अंग मारिला पेंड्या जाऊया गोकुळात देवानी अंग मारिला पेंड्या जाऊया गोकुळात गाई सोडीला होत्या साऱ्या कुंजवनात त्या यमुनेच्या घाटात गाई सोडीला होत्या साऱ्या कुंजवनात त्या यमुनेच्या घाटात देवानी अंग मारिला जाऊया गोकुळात देवानी अंग मारिला पेंड्या जाऊया गोकुळात गाई सोडीला होत्या साऱ्या कुंजवनात देवप्पा आम्हाला बोलवण्याचे कारण मी काय अरे पेंड्या अरे देवप्पांना काय ऐकली का नाही मग तुला जेवण काय अरे मला पण काय करणार अरे तुझ्या जोडीचा कोण ऐकल बघ माझ्या जोडीचा पाया वाकडा आणि तोंडा कोवडा ऐक अरे पाया वाकडा आणि तोंडात मिळणार आता करणार अरे करत ना काम रे करत ना नाव काय बोलला बोबड्या अरे बोबड्या अरे बोबड्या अरे काय रे तुला मग काय रे लवकर ये लवकर आले आले पेंड्या सुद्धा माने हाक मारिला लवकर ये पेंड्या सुद्धा माने हाक मारिला चल जाऊ गे त्या गोकुळाला गाई गुरं सोडून पळत सुटले तुम्हा काय झालं बोलायला तुम्हा काय झालं बोलायला पेंड्या आले मी जोडीला माझ्या
आलो मी जोडीनं आता तुझ्याच भेटीला आलो मी जोडीनं आता तुझ्याच भेटीला आलो माहिती आहे का तुला तू काय करतोस काय ना हा कोण काय कोण तुला दिसत नाही पुन्हा दोन पुन्हा दोन दोन मला माहित आहे काय 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 सांगतोय काय तर सांग मग लहान आहे मी म्हातारा झालो अरे म्हातारा तरी तुझं पोट बघ तुझं पोट बघ पोट्यात जायला सांगेल तो माझ्या आईने आम्हाला तुम्हाला भाकरीवाली शाळा दिली आहे. तू बाहेर चालू काय आणि आम्ही पिठात दूध दिलं. तुला काय चालू आहे इकडे काय काय रे काय तुम्ही आपल्या आणि हा काय पोटात गेलं आणि कोण वाढलं की आणखी टाकू पोटात त्याच्या काय रोज रोज करत वाटतं त्याला आंब्याखाली बसून मोरया समजा समजा अरे पण तुला एक कांकरी आहे बघ अरे दहीदूध खाय बेटा दहीदूध मजा आहे मजा मजा येईल. लवकर या लवकर. होय तुझा पोरगा आहे. कोण कोण रे अरे कशी काय कामगिरी पण कसलं अरे 16,360 गोपिकांचा मेळा अरे मेळा मेळा आठ पाठ करून मथुरेच्या माझे चालाय बघ जाऊ दे रे जाऊन दे आपल्या काय लागतं तुझ्या बाबाचं काय तर माझ्या बाबाचं काय लागतं अरे आपल्या बाबाचं काय नाही देत आहे मग अरे आपल्या जवळ पण जातोय बाबाचं काय असतं अरे कोकण अरे पैसे 20 रुपये 20 काय लावते अरे ते पण आपल्या कामी सांगितली आहे गवल्यानं तिथंच अडवायचं अरे अडवायचं अडवायचं हो त्या बघ चढतात त्या बघ अरे त्या बोलायचं रविराज आला रूपनग चक्र बोलला नाचत सदेई देखणी साध सुंदर लावण्याची बाधा डोईमध्ये गजरा राधिके चल ग जाऊ जाऊया बाजाराला राधिके चल ग जाऊ जाऊया बाजाराला रंगवी रवीरा झाला नभंगवी रूपनक्षत्र बोलला नारदित देई देखणी साध शृंगारी लावण्याची गाथा डोईमध्ये गजरा राधिके
रंगणी गावात गळाला रंगाची गाणी डोईमध्ये गजरा राजगड जाऊया बाजाराला आबाजाया रंगणी रवीला झाला रंगणी उत्तम चक्र बोलला तारतीत देई देतरी चांद शृंगारी लावण्याची गाथा डोईमध्ये गजरा राजगड जाऊया बाजाराला राजगड जाऊया बाजाराला जमलं ना? रांगा झाले की नाही? नाचायला नाही. मग ते दिवस खायला. मग नाचतोच काय एवढा आणि जमलास मग काय घेऊ काय दिवस आता? दूध दही भेटल अरे पण तू गेलो होतो कुठं हॅलो रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक सानिया आरळी व आदेश यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच राजाराम केशव विभूते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच तनिष जहेश जोशी यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी शंकर कृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुलगे महादेव सहदेव दिलीप व योगेश यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच रामचंद्र शिवराम जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच रामचंद्र शिवराम जोशी यांच्याकडून आमच्या छोट्या पेंड्यासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच रामचंद्र शिवराम जोशी यांच्याकडून आमच्या या गवळणीसाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी सुरेश मानका जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांची नात सुहास जोशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुनीता मुंडेकर गाव डिंगणी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच सरिता बाळकृष्ण रेवाळे गाव तळेकांटा यांच्याकडून संपूर्ण आमच्या छोट्या कृष्णासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी निर्मला राजन विट्टे उर्फ आबी यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू प्रेम सचिन शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी आत्माराम विश्राम जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड ओम मंगेश जोशी व मिताली मंगेश जोशी यांच्याकडून आमच्या छोट्या पेंड्यासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच प्रतीक विजय रेवाळे गाव वळके यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आलेले आहेत. तरी त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे प्रतीक. सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून प्रतीकरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. हॅलो तसेच आशिष अरुण गोताळ गाववाडी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये आले. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आशिष. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर आशिषरावांचे नाव घेते मी त्यांची लवण. तसेच संतोष गडशी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमात ढोलकीपट्टू आपल्या गावातील संतोष गडशी नावाजलेले ढोलकीपट्टू संतोष गडशी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षिस त्यांच्या आम्ही भारी आभारी आहोत. धन्यवाद. पाठी चिपड्याच्या वेळी लागल्यात ना काय बघायचं नाही का आमचं पिटलं गायला माझं पण असं खायलाच काय त्या गवळ्याच्या पोरी दूध का काय कोणत्या पांढऱ्या काय
हाय अरे त्यांच्या हाय तुझ्या हाय मग तिला विचार आल्या कुठून जाणार होती आता मिळालं जायला कसा विचारू मग काय होती विचार अरे ओळख करायला नको ओळख दादा विचार काय विचार आणि तुला नाही द्यायचं दे रे मोठी दे. अरे बोबड्या तू असा आणि हा एवढा कसा सांग पण तू नाव आज काय काय कोबीची भाजी जास्त घालून की काय हो अच्छा कॉफीचा भाजी घालवा ना पनीराचं दुधाचं आणि भाकऱ्या एवढं होतं वड होत तुझं नाव काय अरे माझ्या नावाची तुला काय गरज काय गं? ऐकत तुला बरं. अरे मेल्या माझं नाव मावशी अरे बेंद्या सुधारल्या मावशी मावशी काय पाहिजे आल्या कुठून जाणार होती आणि आली थांब रे तुला ते विचाराय दादा 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 हॉटेल लोणी आल्या कुठून जाणार होते हा हा काय रे अरे आलीला गोकुळातून जाणार मथुरेला इथलं मग परत विचार अरे तुझे कान काय गेलेत का एकदा समोर समजत नाही अरे मेल्या आल्या गोकुळातून जाणार मथुरेला ऐकलंस ना जाणार मथुरेला मग विचार जा हा रस्ता प्रतिबंध आहे सांग प्रतिबंध आहे मग आपल्या तुमच्यावर काय ओळख पॅन कार्ड बोल काय पॅन जागत आहे पॅन काय म्हणते मग काढ जा किती काढायची तू जरा कुठे काढायची अरे मेल्या तुझे पॅन कार्ड मी काय करू अरे पॅन कार्ड म्हणजे तुझी ओळख आपली ओळख काय अरे आपण कृष्णाच्या संगतीचे सुद्धा सुद्धा हा पेन द्या अगं मावशे काय रे हा पेन द्या हा हा सुद्धा कसं जायचं काय तसं जायचं हा पेन द्या हा मी तुझा इथंच सांगितलं ना होय अरे ह्याला काय लेट करत नाही काय रे त्याच्याकडे आहेत आधीपासून जेव्हा तर बघतो तोचलाय तो माझ्या होता टोचला मी टोचला ये मी टोचला मेरा बेटा भी चलना काय मेरा तोंड काय मेरा नाक जसा काय सलमान खान अरे मग आहेच नेसणार या प्रतिबंध आहे अरे तुमच्या काय सुधारल्या कांदे मागते अरे बाबा सांग माझा महाग झालाय कांदा झालाय कांदा महाग झालाय अरे मेला कायदा कायदा कान काय गेले की हो गेले होते आता आले आणल्यावर अरे एका पोराचा बाप तू तुला ऐका येत नाही म्हातारे झालो आता 60 रुपये झाले 60 झालं 60 अरे अरे सुद्धा मग याचं हे बाहेर आलं आणि याचं हे बाहेर आलं आणि याला तर बाहेर आलं मग भेटते तुला मग हाय सांग हाय अरे मेला हाय म्हणजे काय अरे मेला हाय म्हणजे काय आम्हा असं म्हणणार हॅलो तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांना पारदर्शी नीत व समर्थ मंगेश बडवे नीत व समर्थ मंगेश बडवे गाव तलावडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक
चाललंय रसिक प्रेक्षकांचे आम्ही भारी भारी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दही दुधलोनी माठ बरोनी जाऊ नका बाजाराला. दही दुधलोनी माठ बरोनी जाऊ नका बाजाराला. कृष्ण देवांचा हुकूम आहे तुला गळायला. कृष्ण देवांचा हुकूम आहे तुला गळायला. जाऊन सांगा तुमच्या देवाला जाणार बाजाराला. सांगायचं काय सांग कायदा पटला की नाही. चल. दोघांची मुले. कायदा कटला काय अरे तुमचा आईला आम्हाला मुळीच पडलं नाही. अरे पेंड्या, कृष्णांना. आता काय करायचं? अरे तुला सांग. तुमचा कायदा आम्हाला मुलीच पटला नाही. तुला सांग आमच्या हुकमाने आणि कृष्णाच्या हुकमाने आणि आमच्या कायद्याने तुला इथं बसायला बोलता लागेल. येत नाही वाटतं. तू बोल. अरे कृष्णदेवाच्या हुकमाने आपल्या हुकमाने आणि अरे ह्याला तू बोल. तू बोल. काय बोलता येत नाही. बोलू. हा. अरे आमच्या कायद्याने आणि कृष्णदेवाच्या हुकमाने तिला इथं बसावंच लागेल. अरे मावशी आहे. मोरे अरे काय रे आमच्या कायद्याने आणि कृष्णदेवांच्या हुकमाने तुला इथं बसावंच लागेल. बघा पोरीनो, आपण यांच्या कायद्याला नव्हे तर आपण जमल्यावर ए, असं काय बोलतोय? आमच्या कायद्याने तुला इथं बसावं लागेल. बघा पोरीनो, आपण जमल्यावर बसू. जा बघ. अरे असं काय करतो माझ्याकडे? अरे बोबड्या, मला 6 महिने उठायला आणि 6 महिने बसायला लागतात बघ.
अरे काय रे मावशी तुला सामान्य उठाल हो आणि सामान्य बसा लागतात हा बाकी कामं करतेस का अरे तू? मेल्या, तुला काय करायचंय ते? हो ना. काय तुला आवडलंय लगेच लगेच मला चल. तुला आवडलंय? अरे मेल्या माझ्या पोरी बघायचा तोच ए, तू आजकाल तो काय कोण केलं? बघ माझ्या पोरीचं कोण बघ होय. तू तर तुझं लागलं. तुझा फिगर बघ माझ्या पोरीचा फिगर बघ तू नाचता बिघड बघ. मग बघ ना मावशी, तू बसणार नाही. अरे सांगितलं ना एकदा पण मावशी, तुझ्यात काहीतरी अंगावर आहे. अरे काय रे सांगू? सांग, सांग. काय सांगू? काय पण आम्हाला पण नाही माहिती काय आणलंय मावशी, तुझ्या हाती काय झालं? हा आणून दे. माझा तुमचा बांधलाय. हा कोका-कोला आहे. बरं काय चाललंय ना? आणि तुझ्यासाठी मी ना हा खास काहीतरी आणलाय. अरे काय रे मावशी, हा मी माझा आणलाय. अरे मेल्या तुझा घेऊन मी काय करू मावशी, माझा म्हणजे थंडा माझा थंडा थंडा बोलतोय. अरे, समजलं काय? थंडा थंडा कुलकुल तेवढं बोलायचं रे तुला मावशी, येतोय. बाकीला काय येतच नाही. जरा इकडे पुढे बघून बोल ना येतोय मला. मावशी, बसणार नाही. अरे नाही रे नाही बसणार थंडा जास्त वेळा असणार. नाही कशी नाही बसत ती मी बघतोच. बचाव घे. बसली म्हणजे बसवणारच. मग चल. बरं आणली नका पटवायला. आता पार पडलीस तू. हो 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 मारती नाही परत. चल सांगूया नाही देव ना. कोणता. मारताना वापरा. ए, डोळ्यासमोर चल. चल चल. आता मी पण जातो. असं काय? अरे जातोस ते जातोस का तू? त्यांच्या सुद्धा कामगिरी अजून फार परिस्थिती तेव्हा आपण काहीतरी समाचार घेऊया मग तुम्ही आल्या जाणार होते आम्ही आलेलो नव्हतो. आम्ही जाणार नव्हतो. हा रस्ता प्रतिबंध आहे पण आपल्याला म्हणतात तरी श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठी बिंबी मस्त की तुला वर्षाचा तुमच्यासाठी नाच म्हणून खरं ऐक तर ऐकून घे तुला दिगे जन्मलिला ऐकून घे तुला दिगे जन्मलिला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला ऐकून घे तुला दिगे जन्मगुणा ऐकून घे तुला दिगे जन्मगुणा वाढलो मी नंदाचा गाणा गोकुळेला वाढलो मी नंदाचा गाणा गोकुळेला ऐकून घे तुला दिगे जन्मलिला ऐकून घे
मी नंदाचा काना गोकुळला आधी सरोवर राजू वराव केला पृथ्वीचा नरा देवी पाठीशी बाईला पृथ्वी नरा देवी पाठीशी बाईला पृथ्वी नरा देवी पाठीशी बाईला चौथा अवतार नरसिंह तिरंगावलीला चौथा अवतार नरसिंह तिरंगावलीला वाढलो मी नंदाचा काना गोकुळला वाढलो मी नंदाचा काना गोकुळला तर राजू पामंडरीला तळी उतारला पाताळी गाडीला नंदीला मिळाले पाताळी गाडीला गळीला मिळाले पाताळी गाडीला सव्वा अवतार परशुरामे अर्जुनवतीला अर्जुनवतीला वाढलो मी नंदाचा काना गोकुळला वाढलो मी नंदाचा काना गोकुळला तर राजू श्रीराम केला लंकापती रावणाचा नाशन केला लंकापती रावण रावणी मारीला लंकापती रावण रावणी मारीला आठवा अवतार कृष्णधर्मी कंसाला झाला आठवा अवतार कृष्णधर्मी कंसाला झाला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला ऐकून घे तुला तुझे चरुबलीला ऐकून घे तुला तुझे चरुबलीला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला वाढलो मी नंदाचा काना गोकुळेला अरे पोरींनो, हे खरं कधीच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण यांना शरण मागूया. तेव्हा मी शरण आले. ना तुम्हाला जाय जेव्हा मी शरण आहे. त्याने सातवा तुम्ही दिलेलं आपला पूर्ण कर हरे काना कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांग गळली मला जाऊ दे घरी सांग गळली मला जाऊ दे घरी उद्या भेटू या रे यमुने उद्या भेटू या रे यमुनेच्या तीरी. हरे काना कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांग गळली मला जाऊ दे घरी उद्या भेटू या रे यमुनेच्या तीरी. उद्या भेटू या रे यमुनेच्या तीरी. हरे काना कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांग गळली मला जाऊ दे घरी उद्या भेटू या रे यमुनेच्या तीरी. उद्या भेटू या रे यमुनेच्या तीरी. हरे काना कृष्ण मुरारी नको अडवू
जाऊ रे घरी तुझ्या घरी चिवड्या रे त्यामुळे जाते तुझ्या रे चिवड्या रे त्यामुळे जाते तुझ्या रे चिवड्या रे त्यामुळे जाते आपण कॉलेज आलोया ही बातमी तर दिसते बाबासोबत तू आपल्यावर कार करून घेऊन तेव्हा आपण सावध राहा अरे बेटा अरे तुम्हा लवकर या हॅलो तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांना पाहतोशी कैलासवासी रामचंद्र रावजी जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड सूरज सिद्धी राज व स्नेहल दीक्षा ललित विराज व कल्पेश यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 211 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच चंद्रकांत भिवाज जोशी यांच्याकडून संपूर्ण गाड्यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षिसांचे आम्ही भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज कर जरा. आम्हाला कशासाठी बोलवलं? आपण कॉलेज आलोया ही बातमी तर दिसते बाबासोबत तू आपल्यावर कार करून घेऊन तेव्हा आपण सावध राहा ठीक आहे देव. या काम. अरे बेट्या बोल तुला माम. अरे सासूला ऐकलं ना. चल चल कर. मग आई तुला आपलं टाकूया. चल. मथुरे नगरीचा राजा उग्रसेन मथुरे नगरीचा उग्रसेन मथुरे नगरीचा राजा उग्रसेन मथुरे नगरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र बाळ कंस त्याचा पुत्र बाळ कंस त्याचा पुत्र बाळ कंस त्याचा पुत्र बाळ कंस राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाने राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाला राज्य करी आनंदाने शिपाई दौलत पाराला 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 चालले गोकुळ नगराला 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 कृष्णाचा वादा करणारा 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 ओ स्वराज की जय ओ स्वराज की जय मथुरा नगरचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस 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 म्हणतात. पण हो 33 कोटी देव सुद्धा माझा आवाज ऐकतात थर थर कापत सगळं माहीत असून सुद्धा आज 8 वाजता येणार आहे गवळणी अद्याप 12 वाजले तरी पत्ता नाही. हे कारस्थान कुणाचे बरे असावे. आले लक्षात हे कारस्थान त्या काळच्या कृष्णाचा
असलं पाहिजे. असंच जातो त्याच्या तुमच्यावर आणि त्यांच्या गाईगुरांचा समाचार घेतो. हे ते ताज्या कृष्णाचे पुंजावळ. कोण हे कोण तरी गुरा व्यक्ती असावे. तुम्ही कोण आहात आपण? तुम्ही कोण? अरे हरामखोरानं कोण आहात आपण? तुम्ही कोण? अरे हरामखोरानो, विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्या. कोण आहात? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण? मी कोण? अरे हरामखोरानो, मी कोण? मी कोण? हरामखोरानो, मी कृष्णाचा मामा. आमचे मामा. अरे हरामखोरानो, कोण आज सांगा लवकर. तुम्ही कोण? सांग लवकर. तुम्ही कोण सांगणार आधी? अरे हरामखोरा, मी कृष्णाचा मामा आहे. मामा कृष्णाचा मामा म्हणजे आमचा मामा. हे हरामखोर असे ऐकणार नाही. मी पुतणाला बोलावून घेतो. पुतना प्रकट हो. पुतना प्रकट हो. आशीर्वाद असो. पुतना, या हरामखोरांचा समाचार घे. अरे कार्ट्या, लाल कोटी मोठा का घेतोस? पुतना, त्या चिमणीचा समाचार घे.
अरे कोण कुणाच्या स्वतःला रस्ता उघडतोस ते पाहूया. हा, माझी मराठी काय झालं? काय दाखव.